नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट होणारी, चविष्ट, सोपी आणि पौष्टिक कढी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। हा कढी भोपळा गरमागरम भात आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो। तसेच जेवणामध्ये साइड डिश म्हणूनही याचा उपयोग केला जातो। चला तर या कढी भोपळ्याला लागणारे साहित्य पाहूया। इथे आपण हिरवी मिरची, लसूण, आले, जिरे, हिंग, मोहरी, हळद, मीठ, साखर, भोपळा, बेसन आणि 2 वाट्या दही घेतलेले आहेत। सोबत कढीपत्ता आहे। तर हिरवी मिरची, लसूण, आले आणि जिऱ्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर प्रथम आपण या भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे। यातील थोड्याशा भोपळ्याचा वापर मी सांबारमध्ये टाकण्यासाठी केला। तर भोपळ्याची साल काढून घेतली, असे तुकडे करून घ्यायचे। मी या पद्धतीने भोपळ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने तुम्ही तुकडे करून घ्या। तर असे बारीक तुकडे मी इथे केलेले आहेत। आता याला आपल्याला शिजून घ्यायचे आहे। तर एका भांड्यामध्ये 2 वाट्या पाणी मी टाकून घेतलेले आहेत। या पाण्यामध्ये आपण जे भोपळ्याचे तुकडे केले ते टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडीशी हळद आणि इथे थोडेसे 1/4 चमचा मीठ घालून घेतलेले आहे। आता याला चांगले एकत्र करून घ्यायचे आणि आपल्याला हा भोपळा चांगला शिजून घ्यायचा आहे। तर 90% आपल्याला भोपळा शिजून घ्यायचा आहे। इथे आपला भोपळा शिजून झालेला आहे। आता गॅस बंद करून आपल्याला हे भांडे बाजूला ठेवून द्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 12 ते 15 अशा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या, 15 लसणाच्या पाकळ्या असतील आणि आले टाकून घेतले, 1 चमचा जिरे टाकून घेतले आणि तुमच्याकडे असेल तर इथे कोथिंबीर नक्की टाका आणि हे आपल्याला चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे। तर याची चांगली बारीक पेस्ट आपली तयार झालेली आहे। त्यानंतर लगेच आपल्याला याच भांड्यामध्ये 1 वाटी दही घ्यायचे आहे। त्यामध्ये मोजून 3 चमचे आपल्याला बेसन घालून घ्यायचे आहे। तर आपल्याला हा कढी भोपळा भाकरी आणि भाताबरोबर खाण्यासाठी करायचा आहे। तर थोडा घट्ट करायचा आहे। तर तुम्हाला पातळ करायचा असेल तर इथे 2च चमचे बेसन घालून घ्यायचे आहे। लगेच हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचे आणि हे मिक्सरला मौसूद असे फिरवून घ्यायचे आहे। तर इथे आपल्या मिश्रणाची चांगली मौसूद अशी पेस्ट झालेली आहे। ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि लगेच दुसऱ्या वाटीमध्ये जे दही आहे हे दही पण आधीसारखे मौसूद असे फिरून भांड्यात टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच भांड्यात 1 वाटी आपण पाणी टाकून घेतले आणि मिक्सरच्या भांड्याला जे लागलेले मिश्रण आहे ते या पाण्याने काढून टाकून 1 वाटी पाणी या तयार केलेल्या मिश्रणात टाकून घेतलेले आहे। आता याला चांगले एकत्र केले। आता कढी भोपळ्याच्या फोडणीची तयारी करूया। तर कढईमध्ये 3 पड्या तेल टाकून घेतले। तेल चांगले तापल्यानंतर आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जी आपण पेस्ट केली होती हिरवी मिरची, आले, लसूण, ती पेस्ट आपण तेलात घालून घेतलेली आहे। आता याला चांगलं एकत्रित करून घ्यायचं। तर इथे आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे। 1/4 चमचा आपण हिंग घालून घेतला। आता हे मिश्रण चांगलं एकत्रित करून घ्यायचं आणि या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही तेलात परतून घ्यायची आहे। इथे आपली पेस्ट चांगली तेलात परतून झालेली आहे। आता आपण कढीपत्ता इथे टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ताही तेलात परतून घ्यायचा। त्यानंतर 1/4 चमचा आपल्याला इथे हळद घालून घ्यायची आहे। हळदही तेलात चांगली परतून घ्यायची आणि लगेच जे आपण मिश्रण दही आणि बेसनाचे तयार केले होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। तर ते संपूर्ण मिश्रण आपण इथे टाकून घेतले। आता लगेच यामध्ये आपल्याला चमचा फिरवून घ्यायचा आहे आणि 1 वाटी आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी घालून चांगले एकत्रित करून घ्यायचं आणि याला उकळी येऊ द्यायची।
कढी थोडी उकळायला लागली की आपण जो भोपळा उकडून घेतलेला आहे तो इथे आपल्याला लगेच टाकून घ्यायचा आहे। भांड्यामधील ज्या भोपळ्याचे तुकडे आहेत ते चांगले गरम आहेत आणि त्यातील पाणीही अजूनही गरम आहे। आता लगेच आपल्याला ह्या भोपळ्याचे तुकडे या कढीमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि उरलेले जे पाणी आहे ते फेकून न देता या कढीतच आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तर संपूर्ण 1 वाटी पाणी होते ते या कढीत आपण टाकून घेतलेले आहे। आता याला चांगले एकत्र करून घ्यायचे आणि कढीला एक उकळी येऊ द्यायची आहे। आता कढीला चांगली उकळी आलेली आहे। लगेच आपल्याला इथे 1 चमचा साखर आणि अर्धा चमच्याच्या वर मीठ घालून घ्यायचे आहे। इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की आपण भोपळ्याचे जे तुकडे उकडले होते तेव्हा थोडेसे मीठ टाकले होते, तर त्याच अंदाजाने आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचे आहे। कढीला उकळी आल्यानंतर गॅस मंद करून घ्यायचा आणि अर्धवट झाकण ठेवून आपल्याला ही कढी 2 ते 3 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे, नाहीतर कढी उतू जाते। तर आता आपले 3 मिनिट पूर्ण झाले। कढीचे झाकण उघडून पाहू तर कढी आपली चांगली शिजलेली आहे आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे। भाकरीबरोबर आणि गरमागरम भाताबरोबर खाण्यासाठी योग्य कन्सिस्टन्सी असलेली आपली कढी इथे तयार आहे। चमच्यामधला आपण भोपळ्याचा एक तुकडा बोटाने असा दाबून पाहू तर योग्य प्रकारे हा शिजलेला आहे। कढी भोपळा बनवण्यासाठी संपूर्ण 3 वाट्या पाणी आपण इथे वापरलेले आहे। आता कढीमध्ये कोथिंबीर घालून चांगलं एकत्र करून घ्यायचं। आपण जी कढी भोपळ्यामध्ये साखर घातली होती, तर काही मंडळींना साखर कढी भोपळ्यामध्ये आवडत नसेल तर त्यांनी टाकली नाही तरीही चालेल, पण साखर टाकल्यामुळे जो दह्याचा आंबटपणा आहे तो व्यवस्थित बॅलन्स होतो, त्यामुळे मी इथे साखर टाकलेली आहे। माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।